नमस्कार. आज आपण टिफिनसाठी झटपट आणि चविष्ट अशी गिलक्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी इथे आपल्याला कोवळी आणि हिरवीगार गिलके घ्यायचे आहेत. त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने चिरून घ्यायचे आहेत. गिलके चिरताना तुम्ही तुमच्या आवडीच्या आकारामध्ये सुद्धा चिरून घेऊ शकता. त्यानंतर गिलक्यांना आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तर गिलके शिजताना पाणी सोडतात म्हणून आपण अगदी 1 वाटी इतकं पाणी घालायचं आहे. गिलक्याची जी साल असते ती मऊ होण्यासाठी आपल्याला कुकरची 1 शिटी घ्यायची आहे. तर इथे खूप जास्त वेळ आपल्याला गिलके शिजवून घ्यायचे नाहीयेत. कुकरची 1 शिटी घेऊन आपण गिलके जर शिजवलेले असतील तर भाजी झटपट होते. तर इथे गिलके शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीचं वाटण तयार करून घेणार आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि 2 छोटे चमचे आपल्याला खिसलेलं खोबरं घालायचं आहे. तर इथे तुम्ही ओलं किंवा सुकं कुठलंही खोबरं घालू शकता. त्यानंतर पाणी न घालता वाटण तयार करायचं आहे. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचं वाटण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपण कुकरची 1 शिटी घेऊन गिलके शिजवून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीचे मऊसूद असे गिलके शिजवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहे. तर त्यासाठी कढईमध्ये आपल्याला पळीभर तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित तापल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी व्यवस्थित फुटल्यानंतरच आपल्याला पाव चमचा जिरं घालायचं आहे. त्यानंतर मिरची आणि खोबऱ्याचं जे वाटण तयार केलेलं आहे, ते वाटण सुद्धा आपण 1 ते 2 मिनिटांसाठी तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटणातला जो कच्चापणा आहे, तो जाईपर्यंतच आपल्याला वाटण परतायचं आहे. खूप लालसर होईपर्यंत आपल्याला वाटण परतून घ्यायचं नाहीये. वाटण येथे परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा धणे-जिरे पावडर घालायची आहे आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा वापरू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मसाले अगदी 1 ते 2 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण शिजवलेले जे गिलके आहेत ते घालायचे आहेत आणि 2 मिनिटांसाठी मसाल्यामध्ये गिलके व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. इथे गिलके आपण शिजवून घेतलेले त्यामुळे आपल्याला गिलके परतण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. गिलके व्यवस्थित मसाल्यामध्ये परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घालायचा आहे. तर भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट घातल्याने भाजीला चव छान येते. त्यामुळे आपल्याला शेंगदाणे भाजूनच घालायचे आहेत. कच्च्या शेंगदाण्यांचा इथे कूट वापरायचा नाहीये. त्यानंतर शेंगदाण्यांचा कूट व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला पाववाटी पाणी घालायचं आहे. तर ज्या पाण्यामध्ये आपण गिलके शिजवून घेतलेले आहेत, तेच राहिलेलं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आणि भाजीमध्ये घालताना खूप थोडं घालायचं आहे. खूप जास्त पाणी घालायचं नाही. आपल्याला फक्त भाजीला एक वाफ काढायची म्हणून आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे. त्यानंतर एक झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटांसाठी एक छान वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता अगदी सुंदर अशी वाफ तयार झालेली आहे भाजीला. पुन्हा एकदा आपल्याला भाजीला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपली चमचमीत अशी चविष्ट गिलक्याची सुकी भाजी तयार झालेली आहे. तर ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. लहानपासून मोठ्यांपर्यंत टिफिनला सुद्धा देऊ शकता. खूप चमचमीत आणि चविष्ट अशी ही भाजी लागते. नक्की करून बघा. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबा म्हणजे माझ्या टाकलेल्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.